नमस्कार मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्हाला माहीतच आहे आजकाल किती ऊन पडायला लागले. उन्हाळा खूप वाढला आहे. एकदम कडाक्याच ऊन पडायला लागलेलं आहे. उन्हाळा तर खूप आहे. मला आता सध्या तुम्ही बघू शकता असा घाम यायला लागला आहे. एकदम हाय टेम्परेचर, एकदम उन्हाळा कडाक्याचा आहे. तर या कडक उन्हाळ्यामध्ये स्वतःला हायड्रेट ठेवायसाठी, शरीर तंदुरुस्त ठेवायसाठी, शरीराला आतून थंड गारवा निर्माण होण्यासाठी ज्यूस करणार आहे. ज्यूस म्हणण्यापेक्षा आपण त्याला सगळी मराठीमध्ये आपण लिंबू सरबत असं म्हणतो. तर सगळ्यांचं आवडत आहे. तर सगळ्यांच्या घरामध्ये आजकाल हल्ली तेच केलं जातं, जास्त करून प्रमाण त्याचंच आहे. तर तेच आपण करणार आहे. तर ते कसं करायचं ते आपण बघूया. आता हा जो डेरा आहे तो कशासाठी ठेवला आहे तर तुम्हाला त्याची कल्पना आली असेल. तर लिंबू सरबत करण्यासाठी फ्रीजमधलं पाणी वापरायचं नाही. तसंही आपलं फ्रीज नाहीच आहे आणि असतं तरी पण फ्रीजमधलं पाणी मी वापरलं नसतं. कारण फ्रीजमधलं पाणी पिल्यामुळं कसं ते लोक आजारी पडतात, म्हणजे असं म्हणतात. सायंटिफिकली रिझन आहे त्याचं. त्याच्यामुळे फ्रीजमधलं पाणी पिणं टाळायचं आणि असं डेऱ्यामधलं माठामधलं पाणी प्यायचं. तर त्यासाठी मी काय केलं माहिती आहे, आमच्या घरी असा माठ आहे, त्याला कडून बाहेरून असं एक फडकं गुंडाळले आणि त्याच्यावरती असं पाणी ओतत राहायचं. ते वल्ल राहते आणि आतलं पाणी, माठातलं पाणी एकदम गार राहते, थंड एकदम. तर हे पाणी पिणं शरीरासाठी एकदम उत्तम असते, आरोग्यदायी असते. तर आपण सरबतासाठी, लिंबू सरबतासाठी काय काय लागते ते आपण आधी सगळं सामान काय आपण बघून घेऊया. हे बघा मित्रांनो, हे आहे आपल्या घरासमोरचं लिंबूचं झाड आणि त्याला अशी लिंबू लागले होते बघा. जरा छोटे आहेत पण चालतात. यातले जर आपण मोठे लिंबू बघून घेऊया. 1-2 लिंबू आपण तोडून घेऊया. बघा अशी लिंबू लागलेत. आता यातले आपण 1-2 लिंबू मोठं बघून घेऊया तोडून. तर हे बघा मित्रांनो, एवढं सगळं सामान लागतंय लिंबू सरबत करायला. काही अवघड नाही, एकदम सोपं आहे. एकदम थोडं सामान लागतं. थोड्या सामानामध्येच एकदम परफेक्ट असं सरबत होऊन जातो. त्यासाठी काय काय घेतले बघा. इथं साखर आहे, इथं मीठ आहे, इथं 2 लिंबू आहेत, ते आपल्या घरचंच आहेत. आपल्या घरीचं लिंबूचं झाड आहे, त्याचंच हे घेतलं 2 लिंबू. आणि इकडे ग्लास आहे आणि हे पाणी, माठातलं पाणी घेतलं आहे आपण. फ्रीजमधलं पाणी नाही बिलकुल वापरलं. हे थंड पाणी, एकदम थंड आहे. माठामध्ये एकदम थंड पाणी झालं आहे. आणि ही 2 इलायच्या आहेत बघा, या 2 इलायच्या. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं माहिती आहे का, ह्या ज्या इलायच्या आहेत ना, ह्या अशा फोडून घ्यायच्या आणि एका भांड्यामध्ये असं त्याच्या आतलं काढायचं आहे. बघा ह्या पद्धतीनं असं काढायचं आणि हे जे बेलन आहे किंवा तुम्ही कशाने पण हे करू शकता, हे असं कुटून घ्यायचं. तर हो का मित्रांनो, ह्या पद्धतीनं आपण इलायची कुटून घेतले. आता काय करायचं माहिती आहे, सगळ्यात आधी हे जे लिंबू आहे ना, याला आपण असं आडवं कापायचं. त्याला उभं कापायचं नाही बिलकुल. काही लोक त्याला उभं कापते, ते पण उभं नाही कापायचं, त्याला असं आडवं कापायचं. म्हणजे पूर्णपणे त्याचा रस असा निघला जातो बाहेर. बघा ह्या पद्धतीनं असं काढून घेतलं आणि याच्या आतल्या ज्या बिया आहेत ना, ह्या आपण काढून घ्यायच्या. बिया वगैरे काढल्या. आता सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं म्हणते का, हा जो ग्लास आहे, या ग्लासामध्ये या माठामधलं थंड पाणी याच्यामध्ये ओतायचं. आणि 2 चमचे साखर तुम्ही तुमच्या गोडीनुसार टाकू शकता. आता इथं सरबत मी फक्त 1 ग्लास करणार आहे, त्याच्यामुळे फक्त 2 चमचे एवढी साखर टाकणार आहे मी. अजून अर्धा चमचा टाकतो. जास्त सपक पण मला नाही पिवत. अर्धा चमचा अजून टाकतो आणि थोडं मीठ, थोडंसं मीठ बघा, एवढं या प्रमाणात एवढंच मीठ याच्यामध्ये टाकायचं.
मिठानं काय होतं माहिती का, त्याला चांगली आता त्या सरबताला चांगली अशी चव येते. आणि हा जो लिंबू आहे आपण त्याच्यातल्या बिया काढून घेतल्यात, हा याच्यात पिळायचा. आणि आता ही जी आपण इलायची आहे कुटून घेतलेली, ती पण याच्यामध्ये घालायची. आणि हे मिश्रण आता एका चमच्याच्या साहाय्याने असं ढवळून घ्यायचं. तर मित्रांनो, इथं मी सरबत असा ढवळून घेतला आणि त्याच्यामधली पूर्णपणे साखर अशी विरघळून गेली. तर काय लोक कसं करतात माहीत आहे का, हा सरबत आहे ना ते असं चाळणीनं गाळून पितात. पण मी नाही गाळणार, कारण कसं माहीत आहे का, ते असं चाळणीनं गाळलं ना तर त्याच्यातले ते जे लिंबूचे वगैरे छोटे छोटे ते असतात पुढं, म्हणजे ते ते सरबत लिंबूमध्ये ते छोटे छोटे ते पुढे असतात ना, ते त्याच्यामध्ये गाळणीनं असं ते बाहेर निघून जातात गाळल्यामुळं. त्याच्यामुळं ते असं ते चव लागत नाही, असं म्हणजे ते कसतर लागतं, ते मला आवडत नाही. त्याच्यामुळे मी असंच राहू देणार आहे आणि असंच मी पिणार आहे. तर तुम्ही पण असंच करू शकता, किंवा तुम्हाला जर असं ते आवडत नसेल तर तुम्ही असं ते गाळून पण घेऊ शकता. तर मित्रांनो, बघू शकता थंडगार असा लिंबू सरबत आपला तयार आहे. या कडकत्या उन्हाळ्यामध्ये हा सरबत पिऊन तुम्ही असं हायड्रेट राहू शकता, किंवा आपल्या शरीरातला जो पाण्याची कमतरता आहे ती तुम्ही कमी करू शकता. एकदम मस्त लागतो हा ज्यूस, तुम्ही एकदा ट्राय करून नक्की बघा. तर मित्रांनो, थंडगार असं आपलं लिंबू सरबत तयार आहे. ते फ्रीजमधल्या बाटल्या पिण्यापेक्षा, ते काय म्हणतात ते स्टिंग आहे, स्प्राईट आहे, ते पिण्यापेक्षा हे करून प्या. हे कितीतर पटीने त्याच्यापेक्षा चांगलं आहे आणि याचा फायदा पण त्याच्यापेक्षा कितीतर पटीने चांगला आहे. त्यापेक्षा म्हणण्यापेक्षा ह्याचाच फायदा आहे, त्याचा काही फायदा नाही. कारण त्या बंद बॉटलमध्ये ते असतं ते स्टिंग वगैरे, ते पेल्यामुळं लोक आजकालचे आजारी पडायला लागलेत आणि ते काय चांगलं नसतं, ते विष असतं. त्याच्यापेक्षा हे करून प्या. हे आपलं देशी आहे आणि मस्त आहे. आता हे कसं झालं आहे ते आपण ट्राय करूया. हा, एकच नंबर मित्रांनो. ह्याच्यामध्ये इलायची वगैरे घातल्यामुळे फ्लेवर पण एक नंबर ह्याचा यायला लागला आहे आणि चवीला पण एक नंबर लागते ते. तर मी जे सांगितलं या पद्धतीनं एकदम सोपं आहे, एवढं काय अवघड नाही. ह्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की एकदा लिंबूचा सरबत ट्राय करा, तुम्हाला खूप मजा येईल. चला, भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.